नमस्कार, मी स्वप्नील पालवे शुभोसमध्ये आपलं खूप खूप स्वागत करतो। तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे नाशिकमधील पाथर्डी फाट्याजवळ एक्सप्रेस इन पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावरती 3 BHK रेडी टू मूव्ह फ्लॅटचा प्रोजेक्ट। माझ्या पाठीमागे बघू शकतात सुंदर अशा एलिव्हेशनसह आपल्याला या बिल्डिंगचं एलिव्हेशन बघायला मिळतं। प्रोजेक्ट हा रेडी टू मूव्ह आहे, तुम्ही लगेच इथे राहायला येऊ शकतात। लिमिटेड फ्लॅट्स इथे अवेलेबल आहे आणि प्राइस सुद्धा खिशाला परवडेल अशा प्राइस मध्ये तुम्हाला आजचा हा प्रोजेक्ट मी दाखवणार आहे। व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा। वेळ न घालवता लगेच हा पूर्ण प्रोजेक्ट एक्सप्लोर करूया। पुढे आल्यानंतर आपल्याला बघायला मिळते प्रशस्त अशी पार्किंग। प्रत्येक फ्लॅट धारकाला आपल्याला इथे अलॉटेड पार्किंग मिळणार आहे। ईव्ही चार्जिंग पॉइंट देखील सेपरेट आपल्याला पार्किंग मध्ये देखील दिलेले आहेत। त्यासोबतच सिक्युरिटीसाठी CCTV कॅमेराज, त्यासोबतच लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप अशा बऱ्याचशा गोष्टी आपल्याला या प्रोजेक्ट मध्ये बघायला मिळणार आहे। टेरेस वरती आपल्याला इलेक्ट्रिक सोलर सिस्टीम देखील दिलेली आहे। तर चला आपण आता पुढे जाऊया। तर आपण आता आलेलो आहोत आपल्या सॅम्पल फ्लोर वरती। लॉबी मध्ये आपल्याला देखील सुंदर अशा टाइल्स इथे बसून दिलेल्या आहेत। एका फ्लोर वरती 2च फ्लॅट आपल्याला बघायला मिळतात। प्रोजेक्ट हा रेडी टू मूव्ह आहे। प्रत्येक फ्लॅटच्या बाहेर आपल्याला सेफ्टी डोर इथे बसून दिलेले आहेत। सेफ्टी डोर देखील बघू शकतात, खूप हेवी क्वालिटी मध्ये आपल्याला सेफ्टी डोर इथे बसून दिलेले आहेत। हा आहे आपला मेन डोर। मेन डोर जो आहे, मेन डोरची जी फेसिंग आहे ती ईस्ट वेस्ट फेसिंगचा मेन डोर आपल्याला इथे बघायला मिळतो। पूर्ण प्रोजेक्ट हा पूर्ण वास्तुशास्त्रानुसार बनवला गेलेला आहे आणि हा आहे आपल्या 3 BHK चा सुंदर असा हॉल। हॉलची साईज तुम्ही बघू शकतात, चांगल्या साईज मध्ये आपल्याला हा हॉल इथे दिलेला आहे। इथे तुम्ही तुमचं टीव्ही युनिट बसवू शकतात। खाली आपल्याला 2x4 च्या सुंदर अशा टाइल्स इथे बसून दिलेल्या आहेत। हॉलची साईज तुम्ही बघू शकतात, खूप चांगल्या साईज मध्ये आपल्याला हॉल दिलेला आहे। वरती आपल्याला फॉल सिलिंग देखील सुंदर डिझाइन मध्ये बघायला मिळते। हॉलला अटॅच आपल्याला बाल्कनी देखील मिळणार आहे। ही आहे आपली सुंदर अशी बाल्कनी। खाली आपल्याला वुडन टेक्स्चरच्या फ्लोरिंग्स बघायला मिळतात। त्यासोबतच सेफ्टीसाठी SS रिलिंग्स आणि टफन ग्लास देखील इथे बघायला मिळतात। त्यामुळे बिल्डिंगचं जे एलिव्हेशन आहे अप्रतिम असं बघायला मिळणार आहे। चला आपण आता किचन कडे जाऊया। हे आहे तुमचं किचन, जे की 2 प्लॅटफॉर्मचं आहे। इथे तुमचा सर्विंग प्लॅटफॉर्म आहे, इकडे तुमचं सिंक, गॅस वगैरे इथे ठेवू शकता तुम्ही। ज्या टाइल्स आहे आपल्याला पूर्ण सिलिंग पर्यंत बसून दिलेले आहेत। त्यासोबतच इथे तुम्हाला एक्स्ट्रा पॉइंट्स इथे बसून दिलेले आहेत, ज्याचा यूज तुम्ही वॉटर प्युरिफायर साठी करू शकतात। व्हेंटिलेशन साठी आपल्याला एक विंडो दिलेली आहे। कॉर्नरला आपल्याला एक्झॉस्ट साठी देखील एक्स्ट्रा प्रोव्हिजन इथे करून दिलेलं आहे। इथे तुम्ही ओव्हन साठी, मिक्सर साठी देखील तुम्हाला इथे एक्स्ट्रा पॉइंट्स इथे काढून दिलेले आहेत। वरती तुम्हाला लॉक देखील दिलेला आहे आणि इथे तुम्ही तुमचं फ्रिज अरेंज करू शकतात। किचन खूप चांगल्या साईज मध्ये आपल्याला दिलेला आहे। किचन मध्ये देखील आपल्याला व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही, कारण की किचनला अटॅच आपल्याला सुंदर अशी ड्राय बाल्कनी देखील मिळणार आहे। ही आहे आपली ड्राय बाल्कनी। सुंदर अशा टाइल्स आपल्याला इथे बघायला मिळतात। इथे वॉशिंग मशीन साठी देखील एक्स्ट्रा प्रोव्हिजन इथे करून दिलेला आहे। आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता, पूर्ण जो एरिया आहे तो डेव्हलप झालेला आहे। आजूबाजूला स्वीट्स, चायनीज कॉर्नर, हॉटेल्स, सगळ्या काही गोष्टी तुम्हाला जवळच बघायला मिळतात। तर चला आपण आता पुढे जाणार आहोत। इथे तुम्हाला टेबल टॉप वॉश बेसिन देखील दिलेला आहे आणि हा आहे तुमचा फर्स्ट बेडरूम, जो की मास्टर बेडरूम असणार आहे। या बेडरूमला व्हेंटिलेशन साठी आपल्याला 2 विंडोज दिलेला आहे, त्यामुळे व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला या बेडरूम मध्ये जाणवणार नाही। सुंदर अशा विंडो आपल्याला इथे बघायला मिळतात। विंडोची साईज तुम्ही बघू शकतात। विंडो ह्या स्लाइडिंगच्या आहेत आणि आपल्याला ग्रेनाइटची फ्रेमिंग देखील इथे आपल्याला बसवून दिलेली आहे। ही आहे आपली सेकंड विंडो, त्यामुळे व्हेंटिलेशन आणि प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम या बेडरूम मध्ये तरी जाणवणार नाही। इथे तुम्हाला लॉक देखील दिलेला आहे आणि हा मास्टर बेडरूम असल्यामुळे इथे अटॅच आपल्याला वॉशरूम देखील बघायला मिळतं। सुंदर अशा टाइल्स आपल्याला या वॉशरूम मध्ये बसवून दिलेल्या आहेत। हँगिंग कमोड, डायव्हर्टर, शॉवर, सर्व काही इथे आवश्यक प्लंबिंग फिटिंग इथे बसवून दिलेलं आहे। एक्झॉस्ट फॅन साठी देखील एक्स्ट्रा प्रोव्हिजन इथे करून दिलेलं आहे। इथे आपल्याला वॉश बेसिन देखील बघायला मिळतं। तर असा होता आपला हा फर्स्ट मास्टर बेडरूम। चला पुढे जाऊया। इकडे आहे तुमचं
कॉमन वॉशरूम जिथे आपल्याला इंडियन टॉयलेट बसून दिलेलं आहे, डायव्हर्टर, शॉवर, त्यासोबतच वॉश बेसिन देखील या बाथरूम मध्ये आपल्याला बघायला मिळतं. तर चला आपण आता पुढे जाऊया. हा आहे आपला सेकंड मास्टर बेडरूम विथ अटॅच बाल्कनी. या बेडरूमची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे. इथे तुमचा किंग साईज बेड अरेंज करून देखील खूप चांगला स्पेस इथे तुम्हाला वापरायला मिळणार आहे. इथे तुम्हाला लॉफ्ट देखील इथे दिलेला आहे. हा मास्टर बेडरूम असल्यामुळे इथे तुम्हाला अटॅच वॉशरूम देखील बघायला मिळतं. सुंदर अशा टाईल्स आपल्याला इथे बघायला मिळतात. प्रत्येक बाथरूम मध्ये वेगवेगळ्या डिझाईनच्या टाईल्स आपल्याला इथे बसून दिलेल्या आहेत. आवश्यक प्लंबिंग फिटिंग, हँगिंग कमोड आणि वॉश बेसिन देखील आपल्याला या बाथरूम मध्ये बघायला मिळतं. आता आपण बाल्कनीकडे जाऊया. ही आहे आपली सुंदर अशी बाल्कनी. या बाल्कनी मधून आपल्याला बिल्डिंगचा बॅकचा व्ह्यू बघायला मिळणार आहे. आजूबाजूचा एरिया तुम्ही बघू शकता. पाठीमागचा एरिया देखील पूर्ण डेव्हलप झालेला आहे. एक्सप्रेस इन आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावरती आहे. सेफ्टीसाठी आपल्याला इथे एसएचच्या रिलिंग त्यासोबतच स्टेफन ग्लास देखील बसून दिलेला आहे. तर चला पुढे जाऊया. आणि हा आहे आपला लास्ट शेवटचा बेडरूम जो की थर्ड बेडरूम असणार आहे. या बेडरूमची साईज सुद्धा खूप चांगली दिलेली आहे. त्यासोबतच व्हेंटिलेशन साठी आपल्याला 2 विंडो बघायला मिळतात. त्यामुळे या बेडरूम मध्ये देखील व्हेंटिलेशनचा तसेच प्रकाशाचा कुठलाही प्रॉब्लेम तुम्हाला जाणवणार नाही. या बेडरूमची देखील साईज अप्रतिम अशी साईज आपल्याला इथे बघायला मिळते. असा होता आपला हा 3 BHK चा रेडी टू मूव्ह सॅम्पल फ्लॅट. तर लवकरात लवकर या प्रोजेक्टला व्हिजिट करा. आता आपण जाणून घेऊया या प्रोजेक्टचे नियर बाय लोकेशन्स, प्राइस, स्क्वेअर फीट. आपण जो आता हा 3 BHK रेडी टू मूव्ह फ्लॅटचा प्रोजेक्ट बघितला. या प्रोजेक्ट मध्ये लिमिटेड फ्लॅट्स इथे अवेलेबल आहे. रेडी टू मूव्ह प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्ट पासून पाथर्डी फाट्याचा जो सर्कल आहे फक्त 1 ते 1.5 किलोमीटरच्या अंतरावरती आहे. त्यासोबतच एक्सप्रेस इन हॉटेल आपल्या या प्रोजेक्ट पासून फक्त 200 ते 300 मीटरच्या अंतरावरती आहे. रेडिसन ब्ल्यू हॉटेल आपल्या प्रोजेक्ट पासून फक्त 200 मीटरच्या अंतरावरती आहे. आणि आपण जो प्रोजेक्ट बघितला हा पूर्ण डेव्हलप एरियामध्ये आहे. या प्रोजेक्ट पासून सगळ्या काही गोष्टी अगदी जवळ तुम्हाला मिळणार आहे. ज्या की आपल्याला डेली रुटीन मध्ये गोष्टी लागतात त्या सगळ्या काही गोष्टी आपल्याला जवळपास ते मिळणार आहे. या प्रोजेक्ट मध्ये 3 BHK चे 2 व्हेरियंट आपल्याला बघायला मिळणार आहे. 1320 स्क्वेअर फीटचा जो फ्लॅट आहे त्याची प्राइस 58 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे. आणि दुसरा जो आहे व्हेरियंट तो 1400 स्क्वेअर फीटचा असून त्याची प्राइस 60 लाख ऑल इन्क्लुसिव्ह निगोशिएबल प्राइस आहे. लवकरात लवकर या प्रोजेक्टला व्हिजिट करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती कॉल करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन प्रोजेक्ट मध्ये.